वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मराठी भाषा 1 आणि भाषे 2साठी पेपर 1 आणि पेपर 2साठी मोस्ट IMP काही प्रश्न आपण या ठिकाणी पुन्हा पाहणार आहोत. तुम्हाला माहीत आहे मित्रांनो की MPSCच्या पुस्तकातून आपण हे प्रत्येक वेळी प्रश्न घेत आहोत आणि पूर्वीच्या परीक्षेमध्ये जशा प्रकारे प्रश्न विचारले जातात 2013 ते 2024 भाषा 1 आणि भाषे 2 मध्ये म्हणजे मराठी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो, तशाच प्रकारचे प्रश्न आपण काय आहे पाहत आहोत. व्हिडिओ क्रमांक 11 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर प्लीज जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो, जेणेकरून आपल्याला आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जे आहे ते वेळेवर तुम्हाला मिळणार. पाहूया प्रश्न क्रमांक 1. हे बघा, प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की केशवसूत हे कोणाचे टोपण नाव आहे. हे प्रत्येक प्रश्न यापूर्वी सुद्धा परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आहे की केशवसूत हे कोणाचे टोपण नाव आहे. अतिशय फास्ट आपण हे वीस प्रश्न मित्रांनो 10 मिनिटात पाहणार आहोत. बाळकृष्ण भगवंत बोरकर, गोविंदाग्रज, माधव, जुलियन किंवा कृष्णाजी केशव दामले. तर हे बघा मित्रांनो, केशवसूत हे कोणाचे टोपण नाव आहे. तो ऑप्शन क्रमांक 4 काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे कृष्णाजी केशव दामले. आपला काय असणार आहे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की खालीलपैकी कुसुमाग्रज कोण आहेत. अशा प्रकारे प्रश्न आहे आणि ऑप्शन दिलेले आहे विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे विवा शिरवाडकर, कृष्णाजी केशव दामले, माधव जुलियन किंवा बाळकृष्ण भगवंत बोरकर. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे मित्रांनो कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर. ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. हे कन्फ्यूज करणारे सगळे प्रश्न आहे मित्रांनो. तेच प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत की केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे. आता हे बघा मित्रांनो, केशवसूत म्हणजे अलग, केशव कुसुमाग्रज म्हणजे वेगळे आणि केशव कुमार हे सुद्धा काय असणार आहे मित्रांनो, वेगळे या ठिकाणी असणार आहे. केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो प्रोके अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे. आपला काय असणार आहे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 4 विचारलेला आहे की बालकवी कोण आहेत. आता हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि खालीलपैकी बालकवी कोण अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, योग्य उत्तर काय राहणार आहे तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजे बालकवी. ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, 2021च्या परीक्षेमध्ये 2020च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की सुंदरा मनामध्ये भरली ही लावणी कोणाने लिहिली आहेत. अशा प्रकारे प्रश्न आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत. लोकशाही, राम जोशी, कुसुमाग्रज, बालकवी, केशवसूत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे राम जोशी काय असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर पाहूया 6 विचारलेला आहे की गोविंदाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे राम गणेश गडकरी, गोविंद भंडारी किंवा गोविंद मराठे, बाळकृष्ण भागवंत बोरकर. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि हे बघा मित्रांनो, गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश गडकरी. पर्याय क्रमांक 1 जे असणार आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी विचारले जातात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक हे बघा, यांच्या संदर्भात थोडी माहिती आपण पाहून घेऊया. गोविंदाग्रज हे राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव आहे. गडकरी हे मराठीतील एक प्रसिद्ध कवी, नाटककार आणि विनोद लेखक होते. त्यांनी गोविंदाग्रज या टोपण नावाने कविता लिहिल्या तर बालक्रम या टोपण नावाने विनोदी लेखन केले. ओके,
त्यांची वैद्य जयंती आणि पिंपळपावन या कविता संग्रहांनी मराठी साहित्यात महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे। अशा प्रकारे आपण त्या संदर्भात माहिती थोडीशी पाहू शकतो। पुढचा प्रश्न दिलेला आहे की खालील वाक्यातील संबंधी सर्वनाम ओळखा। आता हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि संबंधी सर्वनाम कोणता अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। मी स्वतः त्याला पाहिले, जे पेरावे ते उगावे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। चारही ऑप्शन सांगितल्यापेक्षा बेटर आहे की आपण फक्त डायरेक्ट आन्सर या ठिकाणी पाहूया मित्रांनो, कारण की आपला वेळ वाचेल। पुढचा प्रश्न क्रमांक 8। प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे की पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा। आता हे बघा मित्रांनो, गुणवाचक विशेषणाचे उदाहरण कोणते अशा प्रकारे काय आहे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आणि ऑप्शन दिलेले आहे। तर यापैकी जे गुणवाचक विशेषण असेल ते ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे, दयावंत। दयावंत हे काय असणार आहे आपलं गुणवाचक विशेषण या ठिकाणी असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 9। 9वा प्रश्न दिलेला आहे की पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते। आता हे बघा मित्रांनो, पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। मी लगान चित्रपट पाहिला, मी लगान चित्रपट पाहतो, मी लगान चित्रपट पाहिलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते। यापैकी नाही, मी लगान चित्रपट पाहिलेला आहे हे वाक्य जे असणार आहे मित्रांनो पूर्ण वर्तमानकाळी वाक्य असणार आहे। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकता। जर मित्रांनो तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही ते मेंबरशिप घेऊ शकतात। पाहूया पुढचा प्रश्न। हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण हिंदी स्टडी मटेरियल घेऊन आणलं आहोत तुमच्यासाठी। तर हिंदी जर तुमची भाषा एक असेल मित्रांनो, भाषा 2 मराठी असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन हा असणार आहे, कारण की आपला जे पेपर आहे मित्रांनो ते पूर्णपणे मराठी भाषेमध्येच विचारला जाणार आहे, हे तुम्हाला माहीत आहे। प्रत्येक वेळी आपण काय आहे व्हिडिओमध्ये हे सांगत आहे की आपला जे पेपर असणार आहे ते मराठी भाषेमध्येच असणार आहे। फक्त हिंदी लैंग्वेज हे 30 मार्कासाठी हिंदी म्हणजे विचारली जाणार है। तो देखिए दोस्तों, यहाँ पर हिंदी के लिए कुछ बेस्ट स्टडी मटेरियल हम लेकर आए हैं। जिस तरीके से आप देख सकते हैं कि एक नोट्स हमने तैयार किए दोस्तों, जिसका प्राइस 199 रुपये सिर्फ और सिर्फ रखा गया है। 52 पेज का ये नोट्स है दोस्तों, और आपको पीडीएफ के स्वरूप में ये नोट्स जो है आपके मोबाइल पर आपके व्हाट्सएप पर दिया जाएगा। साथ ही साथ हमारे द्वारा क्वेश्चन सेट तैयार किए गए दोस्तों पेपर 1 और पेपर 2 के लिए। बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट ये क्वेश्चन सेट है परीक्षा के दृष्टिकोण से। यहाँ पर आपको PYQ महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा के ऑल क्वेश्चन देखने के लिए मिलेंगे दोस्तों। साथ ही साथ संपूर्ण भारत में जिस तरीके से परीक्षाएँ होती है उस प्रकार के प्रश्न यहाँ के आपको देखने के लिए मिलेंगे। साथ ही साथ अगर आप बाल मानस शास्त्र व अध्यापन शास्त्र के नोट्स क्वेश्चन सेट भी परचेस करना चाहते हो दोस्तों तो उसका भी प्राइस जो है वो 199 है। आप यहाँ से क्या है उसको हासिल कर सकते हैं। एक बेस्ट ऑफर हम आपके लिए यहाँ पर लेकर आए दोस्तों। अगर आप देख सकते हैं दोस्तों यहाँ पर कि अगर आप क्वेश्चन सेट और नोट्स दोनों एक साथ परचेस करना चाहते हो तो 299 में आपको पेपर 1 और पेपर नोट्स जो है मिल जाएंगे दोस्तों। साथ ही साथ अगर आप कोई भी 2 चीज़ लेते हो तो 299 में आपको ये 2 चीज़ें मिल जाएंगी, और अगर आप 3 चीज़ें लेते हो तो 399 और 4 चीज़ें लेते हो दोस्तों तो 499 उस तरीके से आपको क्या है ये दिया जाएगा। साथ ही साथ यहाँ पर एक कॉन्टैक्ट नंबर दिया गया है दोस्तों, इस पर व्हाट्सअप कर आप क्या है अधिक मालूमात हासिल कर सकते हैं। वीडियो को प्लीज़ लाइक कीजिए। चलिए बढ़ते अगले प्रश्न की तरफ। प्रश्न क्रमांक 10। आता हे बघा प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की रीती भूतकाळातील क्रियापद कोणते। ओके, अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो। रीती भूतकाळातील क्रियापद कोणते। चालत असे, चालत होता, चालला होता किंवा चालला। तर हे बघा मित्रांनो, चालत असे हे काय असणार आहे रीती भूतकाळातील क्रियापद असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न आहे की योग्य जोडी ओळखा। आता हे बघा मित्रांनो, प्रथमा सलाते सलानाते, द्वितीय नेशी निशीही, तृतीय चाचीच्या आणि पंचमी उन्हून। तर हे बघा मित्रांनो, विभक्ती प्रत्यय कोणती योग्य जोडी आहे तर ऑप्शन क्रमांक 4 पंचमी म्हणजे उन्हून काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 12। 12वा प्रश्न दिलेला आहे की त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत। तर हे बघा मित्रांनो, त इ ए हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे तर या ठिकाणी आपला बरोबर उत्तर काय असणार आहे मित्रांनो, आपला बरोबर जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 सप्तमी विभक्तीचे हे काय असणार आहे प्रकार या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे की खाली
खालील वाक्यातील सामान्य रूप ओळखा। हे बघा एक वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे, जुईच्या वेलीला सुंदर फूल आले आहे। या वाक्यातील सामान्य रूप कोणते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। सुंदर, वेलीला, जुईच्या फूल। तर हे बघा एक वाक्य दिलेलं आहे, जुईच्या वेलीला सुंदर फूल आले। या ठिकाणी जे आपला सामान्य रूप असणार आहे मित्रांनो ते असणार आहे वेलीला। ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। आता 14वा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या रूपात जे बदल करावा लागतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात। अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेले आहे क्रियापद, विशेषण, सर्वनाम किंवा सामान्य रूप। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि हे बघा मित्रांनो, नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या रूपात जे बदल करावा लागतो त्याला आपण काय म्हणतो तर सामान्य रूप असे म्हणतो। म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पर्याय क्रमांक 4 इज द राईट आन्सर। पुढचा प्रश्न दिलेला आहे की विवेक क्रिकेट खेळतो हा कोणता वाक्य आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। विवेक क्रिकेट खेळतो, तर हे बघा कर्मणी, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी किंवा भावे। तर या ठिकाणी विवेक काय करणार आहे तर क्रिकेट खेळणार आहे किंवा खेळत आहे। तर म्हणजे हे कशाचे उदाहरण असणार आहे, सकर्मक कर्तरी प्रयोग। म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न दिलेला आहे की विस्मय हाँ कोणत्या रसाचा स्थायी भाव है, अशा प्रकारे प्रश्न विचारेला है मित्रों। ये प्रश्न दोस्तों आपको हिंदी में भी बिल्कुल सेम रहेगा, तो कुछ चीज़ें हिंदी और मराठी में बिल्कुल सेम होती है। ये चीज़ आप समझेंगे दोस्तों, क्योंकि भाषा एक हमारी हिंदी है, भाषा 2 मराठी है या भाषा एक मराठी है, तो भी आपको चीज़ें क्या है दोस्तों सेम रहने वाली है। विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव है, 4 ऑप्शन दिलेले आहे, अद्भुत, भयानक, शृंगार किंवा शांत। तर हे बघा अद्भुत काय असणार आहे आपला योग्य उत्तर बरोबर, अद्भुत काय असणार आहे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17, 2021च्या परीक्षेमध्ये 2020च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न, माती या नामाचे अचूक विशेषण कोणते। तर हे बघा मित्रांनो, माती या नामाचे अचूक जे विशेषण असणार आहे ते कसदार माती असणार आहे। पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18, आत्ताच आपण या प्रकारचा एक प्रश्न पाहिलेला आहे मित्रांनो की मधु लाडू खात असे, म्हणजे खात असे हा काय आहे क्रियापद आहे। या वाक्यातील काळ ओळखा, तर कोणता काळ आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। ऑप्शन दिलेले आहे, रीती भूतकाळ आहे, रीती वर्तमान काळ आहे, रीती भविष्य काळ आहे किंवा फक्त वर्तमान काळ आहे। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। तर हे बघा मधु लाडू खात असे म्हणजे खात असे हे काय आहे क्रियापद आहे मित्रांनो। तर रीती भूतकाळ हे काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न दिलेला आहे की पररूप संधीचे उदाहरण ओळखा। आता हा प्रश्न कठीण प्रश्न आहे मित्रांनो, 2020च्या परीक्षेमध्ये विचारला होता की पररूप संधीचे उदाहरण कोणते। तर हे बघा नुमजे हे काय असणार आहे पररूप संधीचे उदाहरण या ठिकाणी असणार आहे। पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न मित्रांनो, तत्पुरुष समासातील शब्द ओळखा। तर हे बघा मित्रांनो, तत्पुरुष समासातील शब्द कोणते तर भावसागर आणि दररोज हे काय असणार आहे आपला भावसागर या ठिकाणी योग्य उत्तर दिलेलं आहे आन्सर की मध्ये। आणि यथाशक्ती, गैरहजर हे सगळे काय असणार आहे मित्रांनो अव्ययभाव समासाचे उदाहरण असणार आहे। म्हणजे तत्पुरुष समासातील शब्द कोणता तर भावसागर आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो टॉप 20 सिलेक्टेड क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहिले आहोत मराठी विषयासंदर्भात। व्हिडिओ क्रमांक 11 आपण आज या ठिकाणी अपलोड करत आहोत मित्रांनो। यापूर्वी 10 व्हिडिओ अपलोड केलेले आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड क्वेश्चन आपण काय आहे मित्रांनो ॲड करत आहोत। परीक्षेला जवळपास 45 दिवस बाकी आहे, अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण पुढच्या 45 दिवसापर्यंत मित्रांनो अपलोड करणार आहोत। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।